बेटी होगी माई, बेटी बेटी। ही पाहिजे तर परत दक्षिणा घ्या, पण मुलगा होईल असाच आशीर्वाद द्या। आई, खैरात देने से लड़का नहीं होगा माई, कन्या होगी कन्या। बेटी होगी माई, बेटी होगी बेटी। आई हो, एक औरत होकर औरत से नफरत करती हो। अभय, आलीस? समोर बघ, तुझ्यासाठी काय आणलंय ते। वाव, अभय आय लव्ह यू। आय लव्ह यू टू श्रेया। अभय, तुला एक विचारू? विचार। तुला मुलगा हवाय की मुलगी? मुलगा हवा की मुलगी? अगं मुलगा असो की मुलगी काय फरक पडणार, शेवटी जो कोणी असेल तो आपल्या प्रेमाचा प्रतीकच असेल ना। खरंच माझा विश्वासच बसत नाही। तू मला भेटलास काय, प्रेमात काय पडलास, लग्न काय केलंस आणि आई बनवून माझ्या स्त्रीत्वाला पूर्णत्व दिलंस। तूही माझ्या पुरुषत्वाला पूर्णत्व दिलंस। बाप बनून त्याला कमाल आहे, स्त्रीच्या स्त्रीत्वाला पूर्णत्व दिलं म्हणावं तर काही फरक पडत नाही, आणि पुरुषाच्या पुरुषत्वाला पूर्णत्व दिलं म्हणावं तर कितीही प्रश्न उभे राहतात। चावट कुठला कुठला काय, इथलाच। लग्नापूर्वी कसं चांगलं होतं ना, आपण कुठेही हिंडायचो फिरायचो, कधी बँड स्टँडला जायचो, कधी नरिमन पॉइंटला, कधी बोरिवलीच्या गार्डन मध्ये जायचो। आता सगळं थांबल्यासारखं वाटतंय नाही? अभय, लग्नापूर्वी आपण फक्त दोघंच होतो, आता तिसराही कुणीतरी येणार आहे। शिवाय घरी आई बाबा नाही म्हटलं तरी सगळीच नाती जपावी लागतात रे। हा, शेवटी जबाबदारी आपल्याला उचलायलाच हवी ना। लागल्यानंतर या जबाबदारी आपल्याला निभाव्या लागणारच। जबाबदाऱ्या निभावायला माझी काहीच हरकत नाही, पण अभय हल्ली आई माझ्याशी पहिल्यासारखे नाही वागत। का? तुला असं का वाटतं? का कोण जाणे, पण जेव्हापासून त्यांना कळलं आपल्याला मुलगी होणार आहे तेव्हापासून त्यांच्या स्वभावात खूप फरक पडलाय। त्या सतत कसला तरी विचार करत असतात, माझ्याशी नीट बोलतही नाहीत काही। नाही, मला असं नाही वाटत। त्यांचा स्वभाव किती चांगला आहे तुला वेगळं सांगायची गरज नाही असं मला वाटतं। काही असलं तरी अभय मला खूप भीती वाटते। तू कसली अशी उगाच शंका घेऊ नकोस, असं काही होणार नाही। हे काय बोलताय मावशी तुम्ही? अहो, समाजातील पुरुषांनी मुलींना गर्भात असताना किंवा जन्मतःच ठार मारण्याचं काम अनेक वर्षांपासून केलंय, पण स्त्रियांनी अशी कामं केली तर याला काय म्हणावं? अहो, तुम्ही सुद्धा एक स्त्री आहात। अगं मी काय मुलींची वैरी नाहीये, पण श्रेया आणि अभय दोघांनी फक्त एकच मूल होऊ द्यायचं ठरवलंय। त्यात जर परत तिला मुलगीच झाली तर माझा वंश पुढे चालवणारा कुणीच नसेल। मुलगी काय ग, शेवटी परक्याच्याच घरी जाते ना। अहो, जुन्या काळात मुलींना मुलांसारखं स्वातंत्र्य नव्हतं, करिअर करण्याची संधी नव्हती, म्हणून करता करता हा मुलगाच वारसदार असायचा। पण आता काळ आणि परिस्थिती बदलली आहे, मुलीही घरच्या प्रमुख म्हणून वावरू लागल्या आहेत। मलाच बघा, मी डॉक्टर आहे, माझ्या दोन्ही लहान बहिणींची शिक्षण, वडिलांच्या आजारपणाचा खर्च आणि घरची सगळी जबाबदारी मीच सांभाळते। मी मुलगी आहे म्हणून काही बिघडलं का? पण निदान सोनोग्राफी करून श्रेयाच्या गर्भात मुलगा आहे की मुलगी हे तरी कळू दे ना मला। अहो मावशी, गर्भलिंग परीक्षण कायद्यानं गुन्हा आहे, तसं करणाऱ्याला आणि करून देणाऱ्याला 3 वर्षांच्या कैदेची शिक्षाही होते। तुम्ही जास्त विचार करू नका। अहो, मुलगी झाली तर उत्तमच आहे। आज देशात मुलांच्या संख्येपेक्षा मुलींची संख्या 20% कमी झाली आहे, म्हणजेच येणाऱ्या काळात मुलांना लग्नासाठी जुन्या काळासारखी स्वयंवरे जिंकावी लागतील आणि त्यात तुमच्या वंशाचा दिवाही जळू शकतो। हा, आलेच मी।
ही तर मला काही मदत करेल असं वाटत नाहीये. मलाच काहीतरी केलं पाहिजे. आहे का कोणी घरात? हो, घरात पण आहेत आणि बाहेर पण आहेत. कसं काय येणं केलं तुम्ही पाटील साहेब? कमाल आहे. घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्याची काही पद्धत आहे की नाही तुमच्याकडं? आम्ही आमच्या मुलीला भेटायला आलोय. हो, मग हाक मारा ना तिला. हो, त्यात काय? श्रेया, ए श्रेया. बाबा, थांब. असं नाही. मग तिला जर बोलवायचं असेल तर अण्णावासहित तुम्हाला हाक मारावी लागेल. बोला बोला श्रेया पळशीकर, बोला. जाऊ द्या ना साहेब, काय आता जुन्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवताय अजून? अजिबात नाही सोडणार. बोला बोला श्रेया पळशीकर, बोला. श्रेया पळशीकर. सारखं सारखं किती वेळ जाणार ती? एका नामात बोला. पळशीकर, बोला. श्रेया पळशीकर. आता कशी जीव वळली? मागच्या वेळेला आमच्या हातनं जी चूक झाली त्याबद्दल आम्हाला क्षमा करा. क्षमा मागितली ना, माफ केलं तुम्हाला. बाबा. पोरी, आम्ही तुझ्या लग्नात नव्हतो, आम्हाला माफ कर. हो सासूबाई, हे रडणं थांबवा आता. या घरामध्ये नवीन पाहुणा येणार आहे, तेव्हा या घरामध्ये रडण्यावर बंदी आहे. नक्की नक्कीच. हा. तेव्हा मागचं सगळं विसरायचं. हो. आता फक्त हसायचं. अरे वा, आता लक्षात आलं तुम्ही हसण्यात कंजूसपणा करत नाही. बाहेर का उभे आहात? आत चला ना. नाही राहू दे. काय आम्ही आमच्या मुलीचा सुखी संसार बघायला आलोय, बस. अभिनंदन. अहो, आता तुम्ही पहिल्यांदाच आल्या. चांगले 2-4 दिवस राहा आणि मग जा. नाही थँक्यू. काय आम्ही जुन्या विचारसरणीची माणसं आहोत. आम्ही आमच्या मुलीच्या घरी पाणी सुद्धा पिणार नाही. आपण एक विनंती होती, काय? हिचं पहिलं बाळणपण हिच्या माहेरीच होऊ दे. अहो, हे काय सांगणं झालं? ती नक्की येईल तुमच्याकडे. थँक्यू. बरं येतो. हो. चल ग. श्रेया, चल ग लवकर. आले आले. काय? कुठे निघाली? सॉरी. श्रेयाला सोनोग्राफी करता घेऊन चालले. अरे सोनोग्राफी कशाला? सगळं ओके सांगितलं ना त्या गॅयनेकोलॉजिस्टनी. दुसऱ्या डॉक्टरांकडे घेऊन चालले. पहिलंच मूल आहे, मला काही रिस्क घ्यायची नाहीये. मग एक काम कर, येतं ना जरा तुझ्या डोक्याचं स्कॅनिंग करून घे. काय बिघाड असेल तर ताबडतोब कर. तुम्ही हे पुस्तक वाचा, मी तिला घेऊन जाते. चल ग. येते पप्पा. हो. त्या आईला ही बाई आधी लेखनासाठी मला प्रेरणा द्यायची आणि आता प्रतारणा देते. प्रतारणा म्हणजे हाणणे. जिसका कोई नहीं उसका आई पण पुन्हा ते गॅनी गॅनकोलॉजिस्ट कडे नको. चांगली डॉक्टर आहे. चल. भाई फकीर को कुछ खैरात तो दे दो. नमस्कार बाबा. तुम्हारा कल्याण होगा. ही माझी सून गरोदर आहे, हिला मुलगाच होईल असा आशीर्वाद द्या. लड़का हो या लड़की, देने वाला तो ऊपर है. हम तो इतना ही बता सकते हैं माई कि कन्या होगी कन्या. असं कसं म्हणता तुम्ही? द्या ना जरा तिला आशीर्वाद, मुलगाच होईल म्हणून. हमें जो दिखता है हम वही बताएंगे. बेटी होगी बेटी. ही दक्षिणा घ्या, पण तिला मुलगाच होईल असं म्हणा. या खुदा. बेटी होगी माई, बेटी बेटी. ही पाहिजे तर परत दक्षिणा घ्या, पण मुलगा होईल असाच आशीर्वाद द्या. आई, खैरात देने से लड़का नहीं होगा माई, कन्या होगी कन्या. बेटी होगी माई, बेटी होगी बेटी. आई हो. एक औरत होकर औरत से नफरत करती हो. ऐसा ना करो माई, ऐसा ना करो माई. आई चला.
कुठे गेले असतील ते एवढं भर उन्हात बघायलाच पाहिजे.